ओम साई सेवा मंडळ सामूहिक पालखी आपली पालखी सोनटेकडी नाका भिवंडी ते श्री क्षेत्र शिर्डी पालखीसह पदयात्रा सोहळ्याचे आयोजन दरवर्षी ओम साई सेवा मंडळाच्या वतीने मोठ्या आनंदात साईबाबांच्या पालखीचे आयोजन करण्यात येत असते। तर या पालखीमध्ये शेकडोच्या संख्येने पदयात्री देखील सहभाग घेतात। आमनेपाडा गावचे उद्योजक मदन दत्तू जाधव यांच्या संकल्पनेने सुरू झालेल्या या पालखीचे आयोजन अतिशय सुंदर होत असून या पालखीमध्ये मोठ्या संख्येने युवकांचा देखील सहभाग दिसून येतो। तर यावेळी सर्व पदयात्री साई नामाचा नामगजर करीत श्री क्षेत्र शिर्डीसाठी पालखी खांद्यावर घेऊन रवाना झाले। ओम साई सेवा मंडळ सामूहिक पालखीच्या वतीने या पालखी सहकार्य करणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे देखील स्वागत सत्कार करण्यात आले। तसेच यावेळी साईबाबांच्या पालखी दरम्यान उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी आपल्या शुभेच्छा देखील दिल्या। प्रतिवर्षी म्हणजे गेल्या 13 वर्ष आहे आमच्या या साई सेवा मंडळाची पालखी आपली पालखी म्हणून प्रसिद्ध अशी पालखी आहे आणि सर्व तरुण वर्ग यामध्ये असतात। आणि आमचे भाऊजी मदन दादा आणि आमचे सर्व सहकारी संतोष पाटील असेल, विष्णू असेल, सिंगोले, बरीचशी मंडळी आहे, मेघनाथ सारखे हे तरुण वर्ग आणि तरुणाला घेऊन जातात। या कल्पना ज्या आहेत ना पूर्वीपासूनच्या की ज्या पालखी सोहळ्या ज्या निघतात त्याच्या मागे एक हेतू असतो, एकत्रितपणा, सर्वांचं मनोमिलन असतं। त्याबरोबर शारीरिक काही व्याधी असतात या चालण्याने माणसे त्या सुद्धा केल्या म्हणजे पालख्या जुन्या लोकांनी जो केलेला सोहळा आहे त्याच्या मागे खूप मोठं विज्ञान आहे। तर विज्ञान दृष्टिकोनाशिवाय जुन्या लोकांनी कुठलेच जे आपले सण साजरे करतात त्याच्यामुळे प्रत्येक सणामागे प्रत्येक उत्सवामागे हा विज्ञान आहे। फक्त आपल्या लक्षात नाहीत की आपण साजरे करतो, पण पूर्वजांनी जे आपल्यासाठी काही सण साजरे करण्याचा जो संकल्प घालून दिलेला आहे तो या आपल्या शारीरिक दृष्ट्या, आपल्या सामाजिक दृष्ट्या, आपल्या वैचारिक दृष्ट्यासाठी खूप असं मोलाचं असतं। आणि त्याचाच हा भाग म्हणून आमचे भाऊजी मदन जाधव आणि आम्ही सर्व सहकारी यांच्या माध्यमातून यांच्या विचारातून हा पालखी सोहळा जात असतो। शिर्डीला जाईपर्यंत जवळजवळ 350 ते 500च्या घरात आमची संख्या होत असते। साधारण चालताना 150 ते 200 घरात आमचे तरुण चालत असतात या पालखी बरोबर आणि सर्व आनंदाने जात असतात। आणि पूर्णपणे 8 दिवसाचा प्रवास करताना कुठल्याही प्रकारचा कुणाच्याही मनात संकोच नसतो किंवा कुठल्याही भावना नसतात। तर एक दिलाने एका साईंच्या आणि नामघोषात हा प्रवास करत असतात आणि आल्याच्या नंतर तीच उमेद घेऊन आमच्या परिसरात ते लोक एकत्रितपणे प्रेमाने सर्व कार्यक्रम साजरे करतात। आणि प्रतिवर्षी 31 डिसेंबरला जो ब्रिटिशांचा जो हे आहे तो आम्ही न साजरा करता 1 जानेवारीला याच पालखीच्या माध्यमातून टिटवाळ्याला सर्व पालखीचे सहकार्यांच्या माध्यमातून एक शोभायात्रा काढत असतो आणि त्यामध्ये सुद्धा जवळजवळ 500च्या पुढे संख्या ही जात असते। आणि म्हणजे या पालखी सेवेतून सामाजिक कार्याबरोबरच आमच्या तरुणांसाठी एक वर्षभरासाठी काय म्हणता येईल त्याला एक ऊर्जा निर्माण होत असते। असा प्रकारचा आमचा पालखी सोहळ्याचा कार्यक्रम प्रतिवर्षाप्रमाणे गेली 13 वर्षे सतत मदन दादा असतील किंवा संतोषजी असतील, विष्णू मेघनाथजी यांच्या आणि विचाराने यांच्या एकत्रीकरणाने सुरू आहे आणि असा सोहळा अव्यत राहील ही साईचरणी मी प्रार्थना करतो। चालू आहे पालखीचं नियोजन हे पालखीच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर 8 दिवसाचं आहे, पण आमचं नियोजन जे आहे हे 12 महिन्याचं नियोजनातून पालखीचं हे आपण हे करत असतो। पालखीच्या आपले जे पदयात्रे आहेत त्यांना सकाळच्या नाश्त्यापासून तर संध्याकाळी शेवटच्या जीवनापर्यंत किंवा प्राथमिक जर उपचार जर बोलले तर मेडिसिन आमच्या सोबतच असतो सगळे। आणि पालखीचं जे नियोजन आहे की सकाळी उठल्यानंतर गरम पाण्यापासून तर झोपेपर्यंत सगळ्यांचे नियोजन हे उत्तमरित्या असते। त्यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर पालखीच्या संदर्भात त्याचं खूप मोठं योगदान आहे, कारण जिथे पण कमी तिथं ते सतत उभे असतात।